नमस्कार. मंगळवेढा नगरी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये अंतिम टप्प्यात आता रंगत अधिक लढतदार होऊ लागली आहे. प्रभाग 1 मध्ये माजी नगरसेविका अनिता नागणे यांच्या विरुद्ध प्राध्यापक येताळा भगत यांची लढत प्रेक्षणीय होऊ लागली आहे. या लढतीकडे संपूर्ण मंगळवेढा शहराबरोबर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. सर्वसाधारण जागेवर अनिता नागणे यांनी येताळा भगत यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष प्राध्यापक येताळा भगत यांनी कमळ चिन्ह स्वीकारून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले आहे. एक यशस्वी क्रीडा शिक्षक, शिवसेना अध्यक्ष, पाणी चळवळीसाठी केलेले आंदोलन, सामाजिक चळवळीसाठी दिलेले योगदान या सर्व ठिकाणी प्राध्यापक येताळा भगत आत्तापर्यंत यशस्वी ठरले आहेत. परंतु राजकारणामध्ये निवडणुकीत त्यांना मात्र अद्याप यश मिळाले नाही. विधानसभेच्या निवडणुकीतील मोठा पराभव मिळालेले मताधिक्य पाहता त्यांच्यासमोर या निवडणुकीत अपयश झाकण्यासाठी यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. अपयशाची परंपरा खंडित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधानदादा अवतडे यांच्या आशीर्वादाने त्यांना यावेळी अपयशाची परंपरा पुसण्याची संधी निर्माण झाली आहे. मंगळवेढा नगरपालिकेमध्ये हुशार प्राध्यापक असे नगरसेवक जाण्याची संधी त्यांच्या रूपातून निर्माण झाली आहे. त्यांच्यासमोर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून व माजी नगरसेविका अनिता नागणे यांचे मोठे आव्हान आहे. अनिता नागणे या गेल्या निवडणुकीत मंगळवेढा नगरपालिकेच्या ऐतिहासिक निवडणुकीत त्यांनी मोठा यश मिळवले होते. त्यांच्या लढण्याची जिद्द, महिला संकलन, सामाजिक जाणीवा ह्या मोठ्या जमेच्या बाजू आहेत. त्यांचे सासरे विठ्ठलराव नागणे यांचे नागणेवाडी परिसरात व शहरात चांगले वजन आहे. त्यांचे पती ॲडव्होकेट विनायक नागणे यांचे युवक वर्गात चांगले संबंध आहेत. याशिवाय अनिता नागणे यांचे चिरंजीव करण व यश यांनी क्रिकेट प्रेमीतून मंगळवेढा शहरात क्रिकेटची चांगली रूच निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत अनिता नागणे यांनी या निवडणुकीत अंतिम क्षणी अर्ज भरून यश मिळवण्यासाठी पुन्हा जोरदार तयारी केली आहे. राजकीय प्रयत्नातून अपयश आल्यामुळे नागणेवाडीवरील तलावाचे सुशोभीकरण राहिले आहे. या खंतेपोटी ते या निवडणुकीत पुन्हा उभारले आहेत. झोपडपट्टी भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले असून महिलांना सक्षमीकरणात त्यांना यश मिळाले आहे. अशा परिस्थितीत अनिता नागणे यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये मोठे यश देण्यासाठी स्वतःचे योगदान व परिवाराचे योगदान देऊन ही निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला आहे. आता मंगळवेढा शहरात येताळा भगत सर विजयी होणार की अनिता नागणे विजयी होणार याबद्दल पैजा लागले आहे.